हॅलो अँड वेलकम बॅक ITI स्टुडंट्स. आज आपण पुन्हा एकदा भेटत आहोत एम्प्लॉयबिलिटी स्किल सेमिस्टर 2चा पेपर घेऊन. पेपर आहे 50 मार्काचा नेहमीप्रमाणे व प्रश्न आहेत 25. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग दिलेलं नाही आहे. टोटल प्रश्न आहेत 25. ओके, तर याआधी आपण वर्षात कॅल्क्युलेशन अँड सायन्सचे सर्व पेपर सोडवलेले आहेत सेमिस्टर वाईज. तर आपण त्याची लिंक या ठिकाणी पाहू शकता. तसेच आपण एम्प्लॉयबिलिटी स्किल या विषयाची देखील पेपर सोडवायला सुरुवात केलेली आहे. तर याची लिंकसुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता. तर आपण सुरुवात करूया पेपरला. क्वेश्चन 1, विच वन इज एलिमेंट ऑफ क्वालिटी. पुढीलपैकी 4पैकी कोणता एलिमेंट ऑफ क्वालिटी आहे. करेक्ट आन्सर इज परफॉर्मन्स. परफॉर्मन्स इज एलिमेंट ऑफ क्वालिटी. जसं की क्वालिटीचा फॉर्म्युला काय आहे, क्वालिटी इक्वल टू परफॉर्मन्स डिवाइड बाय एक्सपेक्टेशन. म्हणजे क्वालिटीचा अविभाज्य भाग आहे परफॉर्मन्स तसेच एक्सपेक्टेशन. आन्सर ए हा करेक्ट आहे क्वेश्चन 1 साठी. नेक्स्ट क्वेश्चन 2, द रिसोर्सेस युटिलाइज्ड फॉर प्रोडक्शन आर. एखाद्या वस्तूचे उत्पादन करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे स्रोत वापरले जातात. तर याचं करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन 2चा डी, मटेरियल, मशीन अँड मॅनपॉवर. ओके, तर आपल्याला कोणत्याही वस्तू तयार करण्यासाठी आपल्याला किंवा प्रोडक्शन करण्यासाठी त्या वस्तूचं साहित्य पाहिजे, मटेरियल पाहिजे. ओके, त्याच्यावर कार्य करण्यासाठी आपल्याला मशीन्स पाहिजे आणि त्या मशीन्सकडून कार्य करून घेण्यासाठी आपल्याला महत्त्वाचे आहे ते मॅनपॉवर. आता या मॅनपॉवरमध्ये जो कारागीर आहे तो स्वतःचे इमॅजिनेशन, स्वतःचे कौशल्य वापरून मशीनकडून पाहिजे कार्य करून घेऊन मटेरियलचे पाहिजे ते हवे ते प्रोडक्ट आपल्याला तयार करून देतो. क्वेश्चन 2चा आन्सर करेक्ट आहे डी. तिसरा प्रश्न, प्रोडक्टिव्हिटी इज द ब्लँक स्पेस ऑफ प्रोडक्शन सिस्टीम. तर याचं करेक्ट आन्सर आहे इफिशियन्सी. प्रोडक्टिव्हिटी इज द इफिशियन्सी ऑफ प्रोडक्शन सिस्टीम. कारण की जर प्रोडक्शन सिस्टीममध्ये इफिशियन्सी असल्याशिवाय ते मटेरियल जे आहे ते प्रोडक्टिव्ह झालं असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे क्वेश्चन 3चं करेक्ट आन्सर आहे बी. लेट्स चेक इट. क्वेश्चन 3चं करेक्ट आन्सर आहे बी. चौथा प्रश्न, रॉ मटेरियल प्रोडक्टिव्हिटी कॅन बी इन्क्रीज्ड बाय. रॉ मटेरियल, कच्चं मटेरियल जे आहे त्याच्यापासून प्रोडक्टिव्हिटी म्हणजे चांगल्या प्रकारचं सामान बनवणे किंवा त्याचं गुणवत्ता सुधारणे कॅन बी इन्क्रीज्ड बाय. कशा प्रकारे वाढवू शकतो आपण. एक, पहिला ऑप्शन आहे प्रॉपर चॉईस ऑफ डिझाईन. एखाद्या मटेरियल डिझाईन अशा प्रकारे करायचं की त्याचं कमीत कमी वेस्टेज पडलं पाहिजे किंवा आपलं जे रॉ मटेरियल आपण वापरणार आहे ते आपल्याला कमी लागलं पाहिजे. बी ऑप्शन काय आहे, रियूज ऑफ मटेरियल. ओके, जे मटेरियल आपण वापरलं ते पुन्हा आपल्याला रियूज वापरता आलं पाहिजे. आणि सी आहे स्क्रॅप कंट्रोल. रॉ मटेरियल वापरल्यानंतर त्यामधून कोणत्याही प्रकारचं भंगार किंवा वेस्टेज तयार होता कामा नये. ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाळल्या ए, बी आणि सी तरच आपलं रॉ मटेरियल आहे ते प्रोडक्टिव्ह होऊ शकतं. त्यामुळे डी ऑल ऑफ दिस हा करेक्ट ऑप्शन आहे. कारण की आपल्याला ए, बी, सी हे तिन्ही फॉलो करावे लागतात. तर चौथ्याचा करेक्ट आन्सर आहे डी. लेट्स चेक इट. चौथ्याचा करेक्ट आन्सर आहे डी. क्वेश्चन 5, द इलिमिनेशन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग विल इम्प्रूव्ह इंडस्ट्रियल प्रोडक्टिव्हिटी. तर पुढीलपैकी कोणत्या ऑप्शन्समुळे इंडस्ट्रियल प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादन क्षमता, औद्योगिक उत्पादन क्षमता वाढू शकते. आता ह्यातून आपल्याला काय एलिमिनेट करायचं आहे. पहिला ऑप्शन आहे ए, एक्सेस टाईम, कामासाठी लागणारा अधिक वेळ. आणि बी आहे इन इफेक्टिव्ह टाईम, असा वेळ की ज्याचा कामामध्ये कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नाही. तर ऑप्शन सी आहे बोथ ए आणि बी, दोन्ही ए आणि बी. तर करेक्ट आन्सर आहे सी, बोथ ए आणि बी. कारण की एखादं काम करताना त्या कामाला जास्त वेळ लागणे किंवा ते काम करताना असा काही वेळ जाणे की ज्या वेळेमध्ये त्या कामाला कोणताही फायदा होत नसेल. तर हे दोन्ही आपल्याला एलिमिनेट करायचे. कारण की यांचा
मटेरियलचा किंवा इंडस्ट्रीमध्ये उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी कोणताही उपयोग होत नाही. तर ए आणि बी आपल्याला दोन्ही बंद केले पाहिजेत, इलिमिनेट केले पाहिजेत, काढून टाकले पाहिजेत. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया 6वा. विच वन इज डायमेन्शन ऑफ क्वालिटी. क्वेश्चन 6. विच वन इज डायमेन्शन ऑफ क्वालिटी. जसं की आपण क्वेश्चन 6साठी पुन्हा एकदा फॉर्म्युला पाहूया क्वालिटीचा. क्वालिटीच्या फॉर्म्युलामध्ये काय दाखवलं आपल्याला, क्वालिटी इज इक्वल टू परफॉर्मन्स भागिले एक्सपेक्टेशन्स. तर या ठिकाणी आपला प्रश्न काय आहे, विच वन इज डायमेन्शन ऑफ क्वालिटी. तर या ठिकाणी आपला सी परफॉर्मन्स हा करेक्ट ऑप्शन आहे, कारण की आपल्याला फॉर्म्युलामध्ये समजतं. चेक करूया पुन्हा एकदा. 6व्याचा आन्सर आहे प्रोडक्टिव्हिटी, परफॉर्मन्स. क्वेश्चन 7वा. हॅविंग मोर दॅन 50% ओनरशिप position that provides the entrepreneur with managerial control is called. आता 50% ओनरशिप एखाद्या कंपनीमध्ये जर एखाद्या व्यक्तीची 50% मालकी असेल तर अशा व्यक्तीला जो कंट्रोल मिळतो कोणता सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याचा, तर त्याला काय म्हणतात. तर करेक्ट आन्सर आहे बी, मेजॉरिटी इंटरेस्ट. 7व्याचं करेक्ट आन्सर आहे बी, मेजॉरिटी इंटरेस्ट. नेक्स्ट प्रश्न 8वा. इन्फॉर्मेशन रिगार्डिंग ऑल ऑफ द फॉलोइंग इज रिलेटेड टू ऑपरेशन एक्सेप्ट. पुढीलपैकी 4 ऑप्शनपैकी असा कोणता ऑप्शन आहे जो ऑपरेशनशी रिलेटेड नाही. तर पहिला आहे लोकेशन. काम करताना आपल्याला लोकेशन महत्त्वाचं आहे. नंतर आहे रॉ मटेरियल, कामासाठी रॉ मटेरियल गरजेचं आहे, कच्चा माल. डी आहे लेबर स्किल, कामगाराचं कौशल्य पण गरजेचं आहे. पण त्या ठिकाणी प्रमोशन हा पार्ट आहे तो ऑपरेशनशी रिलेटेड नाही आहे, कारण की प्रमोशन जे आहे ते तुम्हाला पेमेंटसाठी मिळते किंवा बढत मिळते कामामध्ये. तर दॅट इज नॉट करेक्ट. 8व्याचं आन्सर आहे बी. 8व्यानंतर 9वा प्रश्न. GATT is established in 1947 under. आता हे कधी एस्टॅब्लिश झालं, GATT संस्थेची स्थापना कधी झाली, 1947 साली. पण ती कोणाच्या अंडर झाली, तर अंडर US लिडरशिप. आता याच्यासाठी आपल्याला आणखी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, GATTचा लॉंग फॉर्म काय. तर याचा लॉंग फॉर्म येतो जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड. GATTचं लॉंग फॉर्म काय आहे, जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड. नेक्स्ट प्रश्न 10वा. अकॉर्डिंग टू फॅक्टरीज ॲक्ट, फॅक्टरीज एम्प्लॉईंग ओव्हर ब्लँक स्पेस वुमन वर्क्स हॅव टू प्रोव्हाइड फॉर क्रिचेस. समजून घेऊया. फॅक्टरी ॲक्टनुसार जर एखाद्या फॅक्टरीमध्ये किती, या ठिकाणी आन्सर आहे 30 सी. 30 महिला जर काम करत असतील, लेडीज काम करत असतील, तर त्या ठिकाणी क्रिचेस प्रोव्हाइड करायला पाहिजेत. आता क्रिचेसचा अर्थ काय होतो, तर त्याचा अर्थ होतो पाळणाघर किंवा बेबी केअर सेंटर. कारण की ज्या काम करणाऱ्या महिला आहेत त्यांच्याकडे मुलांना घरी ठेवायची व्यवस्था नसेल तर त्यांना कामाच्या ठिकाणी आपल्या लहान मुलांना ठेवता आलं पाहिजे. 10व्याचं करेक्ट आन्सर आहे सी. 11वा प्रश्न. द वर्कमॅन्स कॉम्पन्सेशन ॲक्ट प्रोव्हाइड्स कॉम्पन्सेशन इन केस ऑफ. पुढीलपैकी 4 केसपैकी कोणत्या केसमध्ये आपल्याला, तर कॉम्पन्सेशन म्हणजे एखाद्या नुकसानाबद्दल मिळणारी भरपाई. आता हे आपल्याला कधी मिळू शकतं, तर पहिला आन्सर करेक्ट आहे डिसेबलमेंट. एखादा कामगार काम करत असताना जर त्याला कोणत्या प्रकारची इजा झाली किंवा जर तो कायमचा डिसेबल झाला, अपंग झाला, तर या ठिकाणी आपल्याला कॉम्पन्सेशन भरपाई मिळू शकते. बाकीच्या 3 कंडिशनमध्ये कॉम्पन्सेशन मिळू शकत नाही. 12वा प्रश्न. विच वन ऑफ इज एलिमेंट ऑफ क्वालिटी कंट्रोल. पुढीलपैकी कोणता एलिमेंट जो आहे तो क्वालिटी कंट्रोलशी निगडीत आहे. तर 12व्याचं करेक्ट आन्सर आहे लेबर. कारण की कामगार हा क्वालिटी कंट्रोलचा
फार मोठा महत्त्वाचा घटक आहे, कारण की वैयक्तिक या ठिकाणी लेबरने जर व्यवस्थित काम केलं नाही किंवा योग्य प्रकारे कुशल त्याने काम केलं नाही तर मटेरियलची क्वालिटी आहे ती आपल्याला मिळणार नाही आहे. नेक्स्ट बघूया 13वा प्रश्न. विच वन इज फंक्शन ऑफ इन्स्पेक्शन डिपार्टमेंट. इन्स्पेक्शन डिपार्टमेंटचे पुढील चारपैकी कोणता कार्य आहे किंवा फंक्शन आहे. तर या ठिकाणी इन्स्पेक्शन डिपार्टमेंटचा ए आणि बी हे दोन्ही फंक्शन आहेत, कारण की टूल इन्स्पेक्शन करणे हे देखील महत्त्वाचे आहे. या ठिकाणी कामगार जे टूल्स वापरणार आहेत, साहित्य वापरणार आहेत, ते योग्य परिस्थितीमध्ये आहेत का, कोणतेही टूल्स जे आहेत ते कामगाराला त्याच्यामुळे इजा पोचू शकेल का. त्याशिवाय रॉ मटेरियल इन्स्पेक्शन करणे, रॉ मटेरियल जे कामासाठी वापरणार आहे ते योग्य प्रकारचे आहे का, या दोन गोष्टी इन्स्पेक्ट करणे हे महत्त्वाचे आहे. तर आन्सर सी. 13व्या प्रश्नाचा आन्सर आहे करेक्ट सी. 14वा प्रश्न. विच वन इज द ॲडव्हान्टेज ऑफ सेंट्रलाइज्ड इन्स्पेक्शनचा फायदा कोणता आहे. तर पाहूया आन्सर त्याचं. डी बोथ ए अँड सी. 14व्याचा करेक्ट आन्सर आहे डी बोथ ए अँड सी. एक काय आहे कोऑर्डिनेशन बिटवीन लेबर अँड इन्स्पेक्टर. कामगार आणि त्यांचा सुपरवायझर जो कोण आहे यांच्यामध्ये व्यवस्थित मेळ घालणे हे एक काम आहे सेंट्रलाइज्ड इन्स्पेक्शनसाठी. आणि दुसरा काय आहे यूज ऑफ लेस इक्विपमेंट्स. कमीत कमी इक्विपमेंट्सचा वापर करता जास्त काम करून घेणे, जेणेकरून इक्विपमेंट्स म्हणजे काय हा आपला आला इनपुट. तर लेस इक्विपमेंट्स वापरले आपण म्हणजे इनपुट जर कमी वापरला तर आपल्या प्रोडक्टिव्हिटी आहे ती वाढणार आहे. नेक्स्ट 15वा प्रश्न. DIC स्टँड्स फॉर. DICचा अर्थ काय होतो. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे सी डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर. चेक करूया DICचा अर्थ काय होतो डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर. नेक्स्ट 16वा प्रश्न. SFC स्टँड्स फॉर. SFCचा अर्थ काय होतो स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन. लेट्स चेक इट. डी SFC स्टँड फॉर स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन. 17वा प्रश्न. डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर डज प्रमोशन फॉर ब्लँक स्पेस इंडस्ट्री. आता डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर हे कशासाठी प्रमोशन करतात किंवा कोणाला उत्तेजन देतात. तर स्मॉल इंडस्ट्री, ज्या कोणीही स्मॉल इंडस्ट्री आहेत ज्या आत्ता नवीन एस्टॅब्लिश झालेल्या आहेत इंडस्ट्री, किंवा जो कोणी नवीन व्यवसाय सुरुवात करणार आहे छोट्याशा उद्योगधंद्यांना प्रमोशन करण्याचं काम आहे ते डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर करते. 18वा प्रश्न. MSME स्टँड्स फॉर. आता MSMEचा लॉंग फॉर्म काय आहे. तर करेक्ट आन्सर आहे ए मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज. ए MSMEचा करेक्ट आन्सर आहे मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. नेक्स्ट 19वा प्रश्न. विच वन इज नॉट द मेन एम ऑफ MSME. पुढील चारपैकी कोणता MSMEचं महत्त्वाचं कार्य नाही आहे. काय विचारलं आहे नॉट द मेन एम ऑफ MSME. तर 19वा करेक्ट आन्सर आहे प्रोव्हाइडिंग हाय व्हॅल्यू लोन फॉर स्मॉल इंडस्ट्री. आता स्मॉल इंडस्ट्रीजला हाय व्हॅल्यू लोनची गरज नाही आहे किंवा ते त्यांना परवडू पण शकत नाही. दॅट इज नॉट करेक्ट. त्यांना त्यांची गरज पण नाही आहे. तर हे आन्सर हा MSMEचा उद्देश नाही आहे. बेसिकली हे MSMEचे मेन ऑब्जेक्टिव्ह आहेत. कोणते आहेत की बी काय आहे ॲडवायझिंग गव्हर्नमेंट इन पॉलिसी फॉर्म्युलेशन फॉर प्रमोशन ऑफ MSME. छोट्या उद्योजकांना गव्हर्नमेंट पॉलिसीची माहिती करून देणे. सी आहे प्रोव्हाइडिंग मॅनेजरियल कन्सल्टन्सी फॉर MSME. जर MSME जे छोटे उद्योग आहेत त्यांना MSMEकडून काय कन्सल्टन्सीची गरज असेल तर ते प्रोव्हाइड करणे. प्रोव्हाइडिंग टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फॅसिलिटी. छोट्या उद्योगधंद्यांना जर नवीन काय ॲडव्हान्स मशिनरी पाहिजे असतील तर त्यांची नवीन माहिती आहे ती पुरवणे. हे 3 MSMEचे मेन एम आहेत किंवा फंक्शन आहेत. 20वा प्रश्न. विच फॉर्म्युला करेक्टली डिस्क्राईब द प्रोडक्टिव्हिटी. प्रोडक्टिव्हिटीचा करेक्ट फॉर्म्युला काय आहे तर सी करेक्ट आन्सर आहे आउटपुट भागिले इनपुट. चेक करूया आपण या ठिकाणी. 20वा प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे सी आउटपुट भागिले इनपुट. नेक्स्ट 21वा प्रश्न. Which bank
वॉज नॅशनलाइज्ड इन 15 एप्रिल 1980. 15 एप्रिल 1980 या दिवशी कोणत्या बँकेचं नॅशनलायझेशन झालं? करेक्ट आन्सर आहे ए, आंध्रा बँक. लेट्स चेक इट. 21 करेक्ट आन्सर आहे द आंध्रा बँक. या बँकेचं 15 एप्रिल 1980 साली राष्ट्रीयकरण झालेलं आहे. 22वा प्रश्न. आता हा प्रश्न रिपीट विचारलेला आहे. द फर्स्ट कॉटन मिल वॉज एस्टॅब्लिश्ड. पहिले कापड गिरणी कधी एस्टॅब्लिश झाली किंवा स्थापना झाली? तर त्याचं करेक्ट आन्सर किंवा कुठं स्थापन झाली? तर करेक्ट आन्सर आहे ए, नियर कलकत्ता. कलकत्त्यामध्ये पहिली कापड गिरणी जी आहे ती स्थापन केली गेली आहे. 23वा प्रश्न. Where the Employees State Insurance Corporation office is established. एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे ऑफिस कोठे स्थापित केले गेलेले आहे? करेक्ट आन्सर आहे न्यू दिल्ली, सी. 24वा प्रश्न. नेक्स्ट. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ TQM? TQMचा फुल फॉर्म काय आहे? तर टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. आन्सर ए इज करेक्ट. 24वा करेक्ट आन्सर आहे ए. TQM म्हणजे टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. ओके. नेक्स्ट 25वा प्रश्न पाहूया. इनपुट डिक्रीजेस while output remains constant. What will happen to productivity? हा देखील प्रश्न पुन्हा विचारलेला विचारला गेला आहे. या ठिकाणी काय विचारलं आहे? जर तुमचा इनपुट कमी केला आणि तुमचा आउटपुट आहे तो तेवढा राहत असेल तर या ठिकाणी प्रोडक्टिव्हिटीमध्ये काय होईल? प्रोडक्टिव्हिटी आहे ती इन्क्रीज होणार आहे. ए करेक्ट आन्सर आहे ए, इट विल इन्क्रीजेस. तर या ठिकाणी आपण हा पेपर सॉल्व केलेला आहे पूर्ण. आपण याच प्रकारे आणखीन नवीन पेपर घेऊन भेटू व आपले काही प्रश्न असतील, क्वेश्चन पेपर असेल तर तो आपण या ठिकाणी अपलोड करा. आपल्याला याचा आन्सर मिळून जाईल. आणि व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा. धन्यवाद.